एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। नसरापूरमधील मुलीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे आणि अंगावर काटा आणणारी माहिती आपल्या समोर येते। पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका 3.5 वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने अत्याचार करून तिला ठार मारल्याची घटना 1 मे रोजी घडली होती। या घटनेनंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते। लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशी द्यावी या मागणीसाठी पुण्यातील नवले पुलावर नसरापूरच्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं आणि यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास आणि खटला फास्ट ट्रॅकवर चालवणार असल्याची ग्वाही दिली। अशातच आता पीडित मुलीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे। या अहवालातील माहिती अंगावर अक्षरशः काटा आणणारी आहे। यावरून नराधमाने या मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिला किती निर्घृणपणे मारलं होतं हे दिसून येतंय। ही मुलगी आपल्या पालकांसह पुण्यात राहत होती। ती उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आपल्या आजोळी नसरापूर येथे गेली होती। ती खेळत असताना आरोपीने तिला गोठ्यातलं वासरू दाखवायला नेतो असं सांगून आपल्यासोबत नेलं। तिच्यावर अन्याय केला, अत्याचार केला आणि या प्रकरणातील आरोपी असलेल्या नराधमावर यापूर्वी महिला लैंगिक अत्याचाराचे 2 गुन्हे दाखल आहेत। नसरापूरमधील पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात अनेक हादरवणाऱ्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत। या अहवालात नमूद केल्याप्रमाणे मुलीच्या तोंडात मोजा कोंबण्यात आलेला होता। लैंगिक अत्याचार करून तिचा खून करताना आरोपीने मुलीच्या तोंडात पायमोजा कोंबल्याने तसेच छातीवर ओवळ उमटले असल्याचे शवविच्छेदन करताना निदर्शनास आले आहे। त्यामुळे ही चिमुरडीची किती निर्घृणपणे हत्या करण्यात आली हे समजून येत आहे। ससून रुग्णालय प्रशासनाने शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना दिला आहे। हा अहवाल समोर आल्यानंतर आणखीन संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे। अगोदर या प्रकरणावरून राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा टीकेच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नसरापूर।